शिवनिका संस्थानला जयकुमार रावल यांच्या काळामध्ये पर्यटन स्थळाचा दर्जा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा आरोप. जयकुमार रावल यांची चौकशी करण्याची मागणी. नामकरण आवार यांनी खरातच्या भोंदूगिरीला खतपाणी घातलं. त्यांनीच अनेक लोकांना खरातकडे पाठवलं. सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप. खरात आवार यांची घनिष्ठ संबंध असल्याचाही दावा. सलग 13व्या दिवशी खरातची एसआयटी चौकशी. मागील 3 तासांपासून खरातची चौकशी सुरू. खरात एसआयटी चौकशीला सहकार्य करत नसल्याची माहिती. भोंदूबाबा खरात डोअर व्हिजिटसाठी घ्यायचा 5 लाख रुपये. अमावस्या आणि पौर्णिमेला खरातला आपल्या घरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी नेण्यासाठी लागायची भक्तांची रांग. नाशिक रिंग रोड जवळ खरातची मोठी जमीन गुंतवणूक. प्रकल्प जाहीर होण्याआधीच कोट्यवधींची जमीन खरेदी. खरात सोबत अधिकारी आणि राजकीय संगनमताचाही संशय. अशोक खरात प्रकरणात नाशिकमधले नामांकित डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवर. डॉक्टरांनी खरातला मदत केल्याचा संशय. तपासात आणखी गंभीर गोष्टी समोर येण्याची शक्यता. सातारा झेडपी अध्यक्षपद निवडणूक राड्यावेळी परिसरातील सीसीटीव्ही बंद. झी 24 तासकडे सीसीटीव्ही बंद असल्याचं पत्र. पीओपी कामामुळे सीसीटीव्हीच्या वायर तुटल्याचं पत्रात नमूद. मुंबई मनपाच्या आयुक्तपदाच्या शर्यतीमध्ये अश्विनी भिडे यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती. आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. फडणवीस शिंदेंच्या बैठकीत भिडेंच्या नावावर शिक्कामोर्तब. राज्याला अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा. 4 जणांचा मृत्यू. राज्यामध्ये 63,000 हेक्टर शेतीचं नुकसान. कोल्हापुरात एलपीजी गॅसचा तुटवडा. एलपीजी पंपाबाहेर रिक्षांच्या रांगा. गॅस मिळत नसल्यानं रिक्षा चालकांचा संताप. गोव्यातील बागा बीचवर पॅरासेलिंग दरम्यान केबल तुटली. शेकडो फूट उंचीवरून पर्यटक समुद्रामध्ये कोसळला. बिहारच्या नालंदामधील शीतलादेवी मंदिरात चेंगराचेंगरी. दुर्घटनेमध्ये 6 भाविकांचा मृत्यू. अनेक जण जखमी झाल्याची माहिती.